Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केलाय. पुण्याच्या जागेवर पवारांच्या राष्ट्रवादीनं सेटलमेंट केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. पाहूया एक रिपोर्ट. पुणे विधान परिषद निवडणुकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीत मोठी नाराजी निर्माण झाली. पुणे काँग्रेसचे नेते आणि पुण्यातले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी मागणी आपापल्या पक्षांकडे केली आहे. हे एक वेगळ्या प्रकारची सेटलमेंट आहे की जर 100% ही भावबंदकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला जर भावबंदकी करायची असेल तर त्यांनी त्यांची खुशाल करत बसावी. बारामतीमध्ये करावी, नाही ती इतर कुठल्याही ठिकाणी करावी. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे. मी मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं, महाविकास आघाडी नसती तर शिवसेनेची पुण्यात चांगली परिस्थिती असते. मी ते मागत ज्यावेळेस म्हणलं काय कुठं व्हायचं ते होऊ द्या, पण पुण्यात तरी कमीत कमी बाहेर पडा. राष्ट्रवादी आतून हे घेतं 100% भावबंदकीच आहे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची जर अशी भूमिका होत राहिली तर मला वाटतं याचे सगळं जे परिणाम आहेत हे महाविकास आघाडी भोगावे लागतील. ते मी आता पण सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली तर काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली. पण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे. ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल. प्रशांत जगताप हे पूर्वी आमच्या पक्षामध्ये होते. काँग्रेसमध्ये आता गेल्यानंतर त्यांना पद मिळालं, त्यांचं मी अभिनंदन करतो. मला असं वाटतं की कदाचित पूर्वीच्या काही गोष्टी मनामध्ये असल्यामुळे आज मुद्दामून तिथं ते विरोध करतायत. मला त्यांना हा प्रश्न करायचा आहे की सोलापूरमध्ये काय घडलं. काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याली ही माझी सही नाही सूचकाची असं सांगून त्यांच्या एका उमेदवाराला बाद केलं. त्यावेळेस तुम्ही काय बोलणार आहात? तर पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं इथे श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना फोन करत पुण्याची निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर शरद पवारांच्या सूचनेनुसार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली. जे बोलतायत हे इथले शहराचे स्थानिक नेते बोलतायत. अनुभव कमी आहे आणि हा निर्णय प्रदेशमध्ये पक्षाच्या वरिष्ठ लोकांशी जी काही चर्चा झाली असेल त्या चर्चेतनं ते झालं आहे. असं थोडं आहे की हा निर्णय इथल्या स्थानिक पातळीवर झालेला आहे. हा निर्णय प्रदेशच्या मुंबईच्या ऑफिसमधनं झालेला आहे. आमची पहिल्यापासून आम्ही स्वबळावर तयारी करतच आहोत आणि जेव्हा प्रदेशवर हा निर्णय होईल तो प्रदेश त्यांना ठरवतील. माझा मुलगा आहे, मी त्यांना विनंती केली, त्यांच्या काही पक्षातल्या लोकांना विनंती केली आणि मग पवार साहेबांनी तसं चाललं की ठीक आहे, आपलं तफावत पण खूप मोठी आहे. आपल्या पक्षात जेव्हा कोणी नवीन यायचं होतं तेव्हा अशा गोष्टी होतातच, साहजिक होतात. पण त्या ताटातल्या वाटीतलं ताटत असतात, तात्पुरत्या असतात. बघा आज ते कुठल्याही सगळ्या शांबल्या. म्हणजे मी स्वतः दीपक मानकरांना भेटलो. मानकर ते बिचारे म्हणले ठीक आहे तुझा मुलगा आहे नाना, मला काही प्रॉब्लेम नाही. नंतर टिंगरांना मी भेटलो, ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही. संजोग वाघेरेंना मी भेटलो, ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही. वहिनींनी आणि पारपावनी ज्या पद्धतीने हाताळला सगळ्यांना गोड बोलून वगैरे, मी गाठीबिटी करून, विक्रमने पण गाठीबिटी करून, तर तो एक चांगला मोमेंट झाला. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नाराज झालेत. त्यामुळे ही नाराजी दूर करण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आहे. प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.